आज तर उठल्यापासूनच काम होतं, त्याच्यामुळे जल्दी काम आवरून स्वयंपाक ते करून बसलो होतो डाळ नीट करायला. पण हानी झोपी गेली होती, तिने उठलं तर बघा मला करून देत नव्हती. त्यामुळे तिला भिवून जल्दी फाकडून ठेवायचं होतं, त्याच्यामुळे जल्दी काम करत होतं. त्याच्यानंतर अद्रक लसूण पण सोलून ठेवायचं होतं. खूप दिवस झालं होतं अद्रक लसूण आणून, त्यासाठी आजच करून ठेवायचं होतं म्हणून मिक्सरमध्ये धरून ठेवलं होतं. कस तरी कामाचं तर पिढा निघून गेलं होतं, पण आता दुपारी खूप जास्त भूक लागली होती, त्याच्यामुळं भाजी काही खाऊ वाटत नव्हतं. त्याच्यामुळेच आज फणीचं भात केलं होतं. पण सारखं हानी रडत होती, उठली होती, तिला पण भूक लागलं होतं. काम किती करा ना, पण मला खायला चांगलं आवडते बरं का, त्याच्यामुळेच केलं होतं. जेवण करणं तर झालं होतं, पण आता माझी पिल्लू रांगायला पण शिकली होती. रांगणं कमी झालं होतं, पण मॅडमचं बसणं जास्त झालं होतं. तिला ना पाय दुखत होते काय की सारखं बसत होती. मी ना संध्याकाळी शॉपला गेलो होतो. आज पनीरची भाजी करायची होती, त्याच्यामुळे मसाला वगैरे आणायचं होतं, आणलं होतं. संध्याकाळी स्वयंपाक करायला तर खूप जास्त लेट झालं होतं, त्याच्यामुळं हानीचे पप्पा पण हेल्प करत होते, मला सगळं कट करून दिले होते. मी ना इकडे कढईमध्ये पनीर फ्राय करून घेतलं होतं. त्याच्यानंतर कट केले ते कांदा, टमॅटो, मिरच्या पण टाकायचं होतं. फर्स्ट कांदा टाकून त्याला फ्राय करून त्याच्यामध्ये अद्रक लसूण पण टाकलं होतं, मिरच्या टाकलं होतं. त्याच्यानंतर टमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून त्याला शिजण्यासाठी ठेवलं होतं. तुमच्यासोबत ना पनीरची पुरा रेसिपी काय शेअर करायला येत नाही, कारण का मी पुरा व्हिडिओ केलं नव्हतं. त्याच्यामुळं पनीरची तर भाजी झाली होती, जेवण करून बसलो होतो. पण हानीसाठी फ्रुट्स आणायचे होते, त्यामुळे हानीचे पप्पा जल्दी जाऊन फ्रुट्स आणायला गेले होते. पण माझी काय मॅडम झोपली नव्हती, तिला ना फ्रुट्स खाऊन झोपायचं होतं, त्यामुळे तिने वेट करत बसली होती. हानीचे तर पप्पा आले होते, फ्रुट्स घेऊन आल्यानंतर तिला दिले होते. फर्स्ट तिला ना चारवत होते, पण तिने ऍक्टिंग करत खात होती. तिला ना शांतपणाने खाऊच वाटत नाही. बापले एक तर अगोदर जेवण करून बसले होते, पण फ्रुट्ससाठी थोडीशी जागा ठेवून गेले होते. काय आहे की पोटामध्ये, त्याच्यासाठी संध्याकाळचे 10 वाजले तरी पण खात होते. त्यांना ना दोघाला फ्रुट्स म्हणजे खूप जास्त आवड आहे.